नमस्कार मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशियाच्या दौऱ्यावर असताना भारताने इंडोनेशियासाठी सबंग नावाचं बंदर विकसित करण्याचा निर्णय घेतला। हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे। ग्रेट निकोबार आयलंड म्हणजे देशाच्या अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहांपैकी सगळ्यात दक्षिणेकडे असलेलं ग्रेट निकोबार या बेटाचा भारत कूटनीतिकदृष्ट्या विकास करत आहे। तिथे एक महत्त्वाचं ट्रान्सशिपमेंट हब भारत उभं करत आहे। ट्रान्सशिपमेंट म्हणजे काय तर आंतरराष्ट्रीय व्यापारात अनेकदा एकेका देशाची गरज मर्यादित असते आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या मालाने भरलेलं मोठं जहाज, ज्याला सुपर टँकर म्हणतात किंवा इतरही कार्गो जहाजांपैकी मोठी जहाजं असतात, ती जहाजं काही प्रत्येक बंदरात जात नाहीत। जगातली काही महत्त्वाची ट्रान्सशिपमेंट हब आहे, त्याच्यामध्ये दुबई आहे, याच्यामध्ये सिंगापूर आहे। अशा ठिकाणी ही जहाजं जातात, तिकडनं दुसऱ्या जहाजांवर माल चढवला जातो। पण या सगळ्या गोष्टीमध्ये जे ट्रान्सशिपमेंट हब आहे त्याच्या भोवती अर्थव्यवस्था विकसित होते, उद्योग, सेवा क्षेत्र, पर्यटन, आणि तशीच गोष्ट ग्रेट निकोबार बेटावर करायचा भारताचा प्रयत्न आहे। हे करत असताना आपण मलाक्काच्या सामुद्रधुनीच्या तोंडावर म्हणजे इंडोनेशियाच्या उत्तर टोकावर आपण सबांग नावाचं बंदर विकसित करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपल्याला आठवत असेल, हा सगळा भाग सुनामीमध्ये पूर्णपणे बेचिराख झाला होता, उद्ध्वस्त झाला होता। आणि तिथे जर भारताने हे बंदर विकसित केलं तर एका प्रकारे मलाक्काची सामुद्रधुनी जी अतिशय चिंचोळी आहे, तिच्या मुखाकडे तिथं थोडा रुंदी जास्त आहे, पण त्याच्या पुढे सिंगापूरपर्यंत ती अधिक चिंचोळी होत जाते। तर त्या मलाक्काच्या सामुद्रधुनीच्या तोंडावर आपली 2 बंदरं असणार आहेत आणि आशियाचा जो व्यापार चालतो त्याच्यातला जवळपास 80% आणि जगाच्या एकूण व्यापाराच्या जवळपास 50% व्यापार हा मलाक्काच्या सामुद्रधुनीतून येतो। आखातातून येणारं तेल असो किंवा युरोपमधनं होणारी मालवाहतूक असो, सगळ्या गोष्टी पहिले कोलंबो बंदरात थांबतात किंवा त्याला वळसा घालून थेट मलाक्काच्या सामुद्रधुनीतून सिंगापूरला जातात आणि मग तिकडनं हाँगकाँग असेल, शांघाय असेल, सेऊल म्हणजे कोरिया असेल, जपान असेल, इकडे हा सगळा भाग हस्तांतरित होतो। भारताची लुक ईस्ट पॉलिसी 1993 साली PV नरसिंह राव सरकारच्या काळात अस्तित्वात आली। त्याच्यानंतर काहीच झालं नाही, आपण फक्त पूर्वेकडे बघत राहिलो। अर्थात पूर्वी ते बघतच नव्हतो। चाचा नेहरूंच्या काळात आपल्याला फक्त गोऱ्या लोकांचंच आकर्षण होतं। काळ्या पिवळ्या चपट्या लोकांकडे आपण जरी नॉन अलाइनमेंट मूवमेंट वगैरे म्हणत असलो तरी प्राथमिकता त्यांची नव्हती, गोऱ्या लोकांची प्राथमिकता होती। आणि त्यामुळे आपण आग्नेय आशियाकडे फार लक्ष देऊ शकलो नाही। अर्थात आग्नेय आशियातही त्यावेळेला युद्ध, यादवी या सगळ्या गोष्टींमध्ये तो सगळा खंड ढवळून निघाला होता। पण 1970च्या दशकांनंतर म्हणजे व्हिएतनाम युद्ध संपल्यानंतर हा यातला बराचसा भाग आहे त्यांनी कात टाकली। एशियन टायगर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या 10 देशांनी अतिशय वेगाने प्रगती करायला सुरुवात केली। याच्यामध्ये काही बौद्ध धर्मीय देश आहेत, काही ख्रिस्ती बहुल देश आहेत, काही मुस्लिम बहुल देश आहेत, मलेशिया, इंडोनेशिया, ब्रुनेई सारखे, काही कम्युनिस्ट हुकुमशाही असलेले देश आहेत। आणि त्यामुळे याच्यात जी विविधता असली, आकारात विविधता आहे, लोकसंख्येच्या बाबतीत विविधता आहे, प्रचलित पद्धतीत विविधता आहे, परंतु ह्या सगळ्या भागांनी एकत्रित प्रगती करायला सुरुवात केली। आणि त्यावेळेला सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने या लुक ईस्टला ॲक्ट ईस्ट असं नाव दिलं आणि आसियान देशांमध्ये भारताने एकत्रितपणे या आसियान गटाशी
सोबत काम करण्यास सुरुवात केली. त्याला सुरुवातीच्या काळात यशही आलं, पण नंतर आपल्याला जेव्हा लक्षात आलं की चीनचा या बाबतीत खूप मोठा विस्तार हिंद प्रशांत महासागरीय क्षेत्रात होत आहे, तेव्हा भारत सावध झाला आणि ही जी RCEP नावाचा एक व्यापारी करार होता की आसियानचे ज्या ज्या देशांशी व्यापारी करार आहेत, मुक्त व्यापारी करार आहेत, त्यांच्यात एका प्रकारे हा मुक्त व्यापारी करार म्हणजे चीनमधनं आसियामधनं भारतात माल आणला तर त्याच्यावर आयात कर लागणार नाही. भारताने त्याला विरोध केला. भारताने चीनच्या बेल्ट रोड परिषदेलाही विरोध केला आणि त्यामुळे भारत आसियान संबंध थोडेसे त्याच्यावर विरजण पडलं. भारतानेही त्याच्यानंतर ठरवलं की संपूर्ण आसियान गटाशी नाही तर आसियानमधल्या एकेका देशाशी आपले आणि त्यांचे जे काही हितसंबंध असतील त्या आधारित आपलं परराष्ट्र धोरण ठरवायचं. आणि त्याच्यामुळे या सगळ्या आसियान देशातला इंडोनेशिया हा सगळ्यात महत्त्वाचा देश आहे, कारण सगळ्यात जास्त लोकसंख्या इंडोनेशियाची जवळजवळ 28 कोटी ते 30 कोटी लोकसंख्या आहे. पुन्हा 90% नसेल पण खूप मुस्लिम बहुल देश आहे आणि त्यामुळे अतिशय महत्त्वाचा देश आहे. गेल्या वर्षी इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रभावो सुबियानो भारतात 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. आता नरेंद्र मोदी तिकडे गेलेत आणि इंडोनेशिया ही चीनपासून त्रस्त आहे. चीनचा वाढता हस्तक्षेप, इंडोनेशिया आणि फिलिपाईन्स आणि व्हिएतनाम यांच्या जी बेटं आहेत त्यांच्यावर असलेला दावा, त्या याच्यामध्ये चीनकडनं कृत्रिम प्रवाळ बेटं तयार करणं, ती ताब्यात घेणं, तिकडे स्वतःचा अधिकार सांगणं, या सगळ्या गोष्टी इंडोनेशियाला त्रास होतोय. दुसरीकडे चीनची खूप मोठी व्यापारी भागीदारी इंडोनेशियाची, म्हणजे असं नाही आहे की फक्त चीन आवडत नाही म्हणून चीनशी संबंधच तोडून टाकायचे. चीनबरोबर व्यापारही खूप आहे आणि तोही टाळता येत नाही. आणि अशा परिस्थितीत म्हणून काय करायचं हा इंडोनेशियासमोरचा प्रश्न आहे. आणि या प्रश्नामध्ये मला असं वाटतं की भारत आणि इंडोनेशिया यांच्यामध्ये अनेक समान दुवे आहेत आणि त्यामुळे नरेंद्र मोदींच्या या भेटीमध्ये एका प्रकारे संरक्षण क्षेत्रातही अनेक करार झाले. दुसरीकडे हे जे सबांग बंदर आहे ते जर भारताने विकसित केलं तर त्या इंडोनेशियाच्याही त्या भागामध्ये विकासाचा एक म्हणजे काय म्हणतात, इंडोनेशियाचंही जो विकासाचं जी असमानता आहे ती थोडीशी दूर होऊ शकेल. दुसरीकडे या भागाचा रणनीतिक वापर करायचा तर ते इंडोनेशियाला शक्य नाही आहे. ते शक्य आहे अमेरिकेला, शक्य आहे पण अमेरिकेला सध्या उसंत नाही आहे. जपानला शक्य आहे पण जपानही अजून त्याला थोडा शांतप्रिय पॅसिफिस्ट अशी व्यवस्था आहे. आणि त्यामुळे भारत जर याच्यात पुढाकार घेत असेल तर हा प्रकल्प एकट्या भारताचा नाही आहे. याच्या मागे पडद्यामागे अनेक देशांचा भारताला पाठिंबा असू शकतो. आणि त्यामुळे मलक्काच्या सामुद्रधुनीच्या तोंडाशी हे सबांग बंदर जेव्हा केव्हा आकारास येईल आणि ग्रेट निकोबारचं बंदर यांच्यामध्ये 160 किलोमीटरचा समुद्र आहे आणि जगातली सगळी महत्त्वाची सगळी वाहतूक या भागात होते. तो 160 किलोमीटरचा अंतर वगळला तरी ते बेट, इंडोनेशियाचं बेट आणि ग्रेट निकोबार बेट यातलं काही ठिकाणी अंतर तर जेमतेम 100 किलोमीटर आहे. आणि त्यामुळे हा भाग सध्या महत्त्वाचा आहे. आपण इराणमधल्या युद्धातनं बघितलंच की कशा प्रकारे या सगळ्या गोष्टींचा एक शस्त्र म्हणून वापर केला जातो. ब्लॉकेड करायला, वाहतूक अडवायला, आणि त्याचं शस्त्र म्हणून इराणने किती प्रभावीपणे अमेरिका आणि त्याच्या मित्र देशांच्या नाकात दम आणला. आणि त्यामुळे भारताला तेव्हा असं लक्षात आलं की आपल्या हातात असं काही नाही आहे. आता एकीकडे ग्रेट निकोबार प्रकल्पाचा विस्तार, विकास आणि दुसरीकडे सबांग बंदर अशा प्रकल्पांमुळे एकीकडे भारताला एक हिंद प्रशांत क्षेत्राच्या एका महत्त्वाच्या चोक पॉईंटची नाकेबंदी करणं शक्य होणार आहे. आणि दुसरीकडे उद्या आंतरराष्ट्रीय काहीही क्रायसिस निर्माण झालं तर त्याच्यामध्ये वाटाघाटी करण्यासाठी आपल्या हातात हुकमाचा एक्का यातनं मिळणार आहे. सबांग बंदर विकसित करून दाखवल्यास भारताला या क्षेत्रातही म्हणजे पोर्ट लेड डेव्हलपमेंटच्या क्षेत्रातही खूप फायदा होईल. अर्थात कथनी आणि करणी याच्यामध्ये फरक आहे. भारताने ही गोष्ट अंगावर घेतली पण त्याच्यामुळे वेगवेगळी आव्हानंही उभी राहणार आहेत. मला असं वाटतं की भारत ती आव्हानं ठरवलं तर सहज पेलू शकणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.